एसटी कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या प्रलंबित असल्याने अखेर एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारलेला आहे। एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावं या मागणीसाठी कर्मचारी ठाम आहे। त्यामुळे अनेक दिवसांपासून जो आहे तो संप या ठिकाणी पुकारण्यात आलेला आहे। ऐन सणासुदीच्या काळात एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्याने त्याचा परिणाम सर्वसामान्य प्रवाशांना भोगावा लागत आहे। खरं तर या संपामुळे अनेक प्रवासी जे आहे ते रस्त्यावर या ठिकाणी उभे असताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि यातूनच जे आहे ते खाजगी वाहतूक जी आहे ती आता महागलेली आहे। नेमकं या वाहतुकीचा परिणाम जर आपण बघितला तर अनेक महामार्गांवर जे आहे ते प्रवासी या ठिकाणी तासनतास उभे असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। याचं मुख्य कारण म्हणजे ही जी प्रवासी वाहतूक आहे ती मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी महागलेली आहे। अव्वाच्या सव्वा जी आहे भाडेवाढ या ठिकाणी खाजगी प्रवासदारांनी केलेली आहे। त्यामुळे याचा सर्वसामान्यांना देखील मोठा फटका बसलेला आहे। आपल्यासोबत काही प्रवासी आहेत। कुठे जायचंय तुला? तू किती वेळापासून उभा आहे? मला धुळ्याला जायचंय। मी जवळजवळ 3 ते 4 तासापासून उभा आहे। ते मी नाशिकला आलो होतो, माझ्या म्हणजे भाऊबीज निमित्त मी नाशिकला आलो होतो। तर आता बस कर्मचाऱ्यांचा संप असल्यामुळे मी इथून 2 ते 3 तासापासून उभा आहे। तर जवळजवळ आता 2 तास झाले इथं उभा आहे मी। तर प्रायव्हेट गाडी करायची म्हणली तर ते आवचा भाव सांगताय कमीत कमी 150 रुपये भाडं लागतं, तर ते 400 आणि 500 रुपये सांगताय। तर आता महामंडळाने जे काही संप चालू आहे तर सरकारने त्यांच्या पूर्ण गरजा पूर्ण केल्या पाहिजे, हीच माझी विनंती सरकारला। खरं तर 2-2, 3-3 तास या ठिकाणी प्रवाशांना या महामार्गावर थांबावं लागत आहे। आता आपण आहोत द्वारका परिसरात आणि हा जो मार्ग आहे तो मुंबई आग्रा महामार्ग आहे। काही प्रवाशांना धुळ्याला जायचं आहे, काहींना जळगावला जायचं आहे, तर काहींना भुसावळला जायचं आहे। अनेक प्रवाशांना या ठिकाणी तासनतास उभारावं लागत आहे। ज्या ठिकाणी 150 रुपये भाडं आहे त्या ठिकाणी जवळपास 400 ते 450 रुपये भाडं या ठिकाणी वाहतूकदारांकडून वसूल केलं जात आहे। आपल्यासोबत आणखी काही प्रवासी आहे। किती वेळापासून तुम्ही या ठिकाणी उभे आहे आणि तुम्हाला कुठे जायचं आहे? आम्ही गेल्या 3-4 तासापासून इथे उभे आहे, पण कोणती गाडी किंवा एस टी महाकर्मचाऱ्यांचा संप चालू असल्या कारणाने बस अवेलेबल होत नाही। त्याच्यामुळे इथे ज्या काही प्रायव्हेट गाड्या आहेत त्या आवाच्या सव्वा रेट मागत आहे। त्यामुळे कुठेतरी शासनाने याची दखल घ्यावी आणि हा जो काही कारभार चालू आहे तो थांबवावा ही नम्र विनंती। आत्ता गेल्या 2-3 तासापासून पाहुणे उभे होते। जवळपास 800 रुपयात आम्ही 3 जण जायचो। आज 800 रुपये पर सीटने आम्ही एक मुंबईला पाठवले आहे। तर कुठेतरी हे सगळा चुकीचा कारभार शासनाने थांबवावा ही नम्र विनंती। खरं तर परिवहन मंत्री अनिल परब जे आहे ते यांनी या ठिकाणी खाजगी वाहतुकीला परवानगी दिलेली आहे, मात्र त्याचे दर निश्चित न केल्यामुळे याचा सर्व फटका जो आहे तो प्रवाशांना बसतो आहे। ज्या पद्धतीनं परिवहन मंत्री अनिल परब यांनी या ठिकाणी खाजगी वाहतूकदारांना जी परवानगी दिली त्याची जर परवानगी देताना जर भाडेवाढ निश्चित केली असती तर निश्चितच या ठिकाणी जे काही प्रवाशांच्या खिशाला जी झळ बसते आहे ती कुठेतरी कमी झाली असती आणि सर्वांचा प्रवास जो आहे तो सुखकर झाला असता। एकूणच काल या जी एस टी कर्मचाऱ्यांनी जी प्रमुख मागणी केलेली आहे की आमचं जे आहे ते राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावं, या मागणीवर अजूनही एस टी कर्मचारी ठाम आहे। ही मागणी जर लवकर पूर्ण झाली नाही तर आणखी काही जो संप आहे तो पुढे ढकलण्यात येईल असं देखील एस टी कर्मचाऱ्यांच्या वतीनं सांगण्यात येत आहे। मात्र लवकरात लवकर या संपावर तोडगा काढावा आणि एस टी कर्मचाऱ्यांची जी काही प्रवासी वाहतूक आहे ती पूर्ववत करावी अशी मागणी आता प्रवाशांकडून सुरू झाली आहे। उमेश आवनकर, लेट्स अप, नाशिक।